सांगितलंय की आता त्या बँकेमध्ये कुठेतरी आम्हाला काही चुकीच्या गोष्टी ह्या निदर्शनात आलेल्या आहेत, म्हणजे अहवाल याच्या आधी प्रथम दर्शनीय म्हणजे काहीतरी अनियमितता आहे। अध्यक्ष महोदय, 400 ते 500 कोटी ठेवी हे काढण्यात आल्या, कर्मचाऱ्यांना कळतं की तिथं काय चाललंय। अध्यक्ष महोदय, माझा सांगितलं 2 महिन्यात या संदर्भात अहवाल सादर करतो। अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक प्रश्न आहे की आता हा जो सौरभ पाटील आहे, ज्या आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सुद्धा मुद्दा आला, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तो इल्लीगली त्याला तिथं बसवलेला आहे, तो तुमचा अधिकार आहे, रिझर्व्ह बँकेकडे जायची सुद्धा जरूरत नाही, तर त्याला तुम्हाला काढण्याला काय प्रॉब्लेम आहे? असं आहे का की सदावर्तेच्या पाठीमागे कोणातरी राजकीय नेत्याचा वर्धा असते? चला उत्तर घेऊया, प्रश्नावरती राहा। अध्यक्ष महोदय, गरीबाची बँक आहे। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय उत्तर घ्या। अध्यक्ष महोदय, गरीबाची बँक आहे, याच्यावर कुठे ना कुठेतरी योग्य असं नाही चालणार। अध्यक्ष महोदय, प्रश्न सादर करायला संधी दिली, आपण विचारलं, त्यांचं उत्तर घ्या। आता प्रश्न उत्तराच्या तासात भाषण करायला दिली जाणार नाही, बोला। अध्यक्ष महोदय,